6 डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी परळमधल्या ज्या वास्तूमध्ये तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं होतं त्या स्थळाला झी 24 तासनंही भेट दिली। त्यावरचाच हा विशेष वृत्तांत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही इमारत परेल इथल्या BIT चाळ क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 50 आणि 51 मध्ये डॉक्टर आंबेडकर 1912 आणि 1934 साली वास्तव्याला होते। मुंबईतील हेच ते निवासस्थान आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं। महाडमधील चौदाळ तळ्याचा सत्याग्रह, लंडनमधील राऊंड टेबल परिषद आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची घेतलेली भेट, बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटना त्यांच्या याच निवासस्थानी घडल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं हे निवास आपल्या अनुयायांकडे सुपूर्त केलं। त्यामुळे या घराची किंवा या निवासाची जपणूक काही करता आली नाही। मात्र त्यांचे अनुयायी आजही त्यांच्या या निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहत असतात। डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ या निवासस्थानी व्यतीत केला होता। त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्ष हे घर देतं। आता या ठिकाणी त्यांचे अनुयायी वास्तव्य करतात। त्या काळातील आणि आजही लाखो आणि कोट्यावधी जगभरातील जे बाबासाहेबांना मानणारे त्यांचे अनुयायी आहेत, आम्ही साधारणपणे त्यांना भीम सैनिक मानतो, त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात आणि बाबासाहेबांची ही जी वास्तू आहे की इतक्या लहान खोलीतून बाबासाहेबांनी जी जागतिक पातळीवरची जी कार्य केलेली आहेत त्यांना नमन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी ते दरवर्षी इथे येत असतात। बाबासाहेबांचं वास्तव्य असल्यामुळे भरपूर म्हणजे इतकी लोक येतात वगैरे आणि त्याच्यामुळे एवढं स्वतःला मी अक्षरशः म्हणजे काय म्हणतं एकदम धन्य झाल्यासारखं वाटतं। असं आपल्याला समजा असं तर कोण ओळखत नाही, पण त्यांच्यामुळे आज किती आम्हाला प्राऊड एकदम होतं। असं काळाच्या ओघात ही वास्तू आता पूर्वीसारखी राहिली नाही, पण महामानवानं आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ इथे घालवल्यामुळे ही वास्तू आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरतीये। मेघा गोचेक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।